गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आज माझा टॉपिक आहे पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन काय आहे? उदाहरणार्थ समजा कुणाला 15 लाख पर मंथचा BCPM आहे आणि त्याची ग्रोथ 10% आहे. किती झाले? 1,50,000. दुसऱ्या बाजूला कुणीतरी 10 लाखाचा सेल पर मंथ केला आणि ग्रोथ आहे 10%. किती वाढले? 1 लाख रुपये. तिसऱ्या बाजूला एक व्यक्ती ज्याचा PCPM 5 लाख रुपये आहे आणि त्याची ग्रोथ 10% आहे. त्याचे किती वाढले? 50,000 रुपये. पण लोक याबद्दल वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन ठेवतात. ते म्हणतात की माझी 10% ग्रोथ आहे. वेगळा दृष्टिकोन असतो. पण हे समजून घ्या, हे खूप गरजेचं आहे तुम्हा सगळ्यांसाठी. हे स्पेशली मेडिकल रॅपसाठी जास्त महत्वाचं आहे. त्यांनी खरंच हे समजून घेतलं पाहिजे दॅट जम्प इन द सेल दे शुड लुक फॉर. ग्रोथच्या जागेवर जम्प इन द सेल. जर कुणाची 2 लाख रुपयाची PCPM आहे, त्याची 50%ची ग्रोथ आहे, तर 1 लाख रुपयाची जम्प होते. सो डोंट ओव्हर एस्टिमेट. तर माझा सगळ्यांना रिप्लाय असेल, माझी सगळ्यांना सूचना असेल, जेव्हा तुम्ही ग्रोथकडे बघता तेव्हा तुम्ही सेल्स मधला जम्प पहा. आणि या दृष्टिकोनावर येण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजावी लागेल की तुमचा इन्सेंटिव्ह जास्त मिळेल तुम्हाला, जे तुम्ही नवीन इन्सेंटिव्ह पॉलिसीमध्ये पाहिले असेल. जेव्हा तुम्ही तुमच्या एक पर्टिक्युलर ग्रोथपेक्षा जास्त येता, पीपल कॅन अर्न 120% टू द इन्सेंटिव्ह. 110% घेऊ शकता, 100% घेऊ शकता. पण जर त्यांची ग्रोथ कमी असेल तर त्यांचे इन्सेंटिव्ह कमी असेल. जर त्यांची ग्रोथ मायनसमध्ये असेल तर इन्सेंटिव्ह नाही मिळणार. ज्यांची ग्रोथ एक सर्टन पर्सेंटेजवर असेल त्यांना भेटेल फक्त सर्टन पर्सेंटेज ऑफ इन्सेंटिव्ह. अँड दॅट इन्सेंटिव्ह पॉलिसी हॅज बीन गिव्हन टू एव्हरीबडी. सर्वांना रायटिंग मध्ये पाठवले आहे. जेवढे मॅनेजर्स आहेत आणि जेवढेही मेडिकल रॅप्स आहेत, मॅनेजर्सने मेडिकल रॅपला सांगावे, मेडिकल रॅप्सने ते वाचावे, त्यांनी मॅनेजर्सला विचारावे आणि समजावे या इन्सेंटिव्ह पॉलिसीमध्ये काय बेनिफिट आहेत. सर्व बेनिफिट आहेत त्या लोकांसाठी जे चांगलं करू इच्छितात आणि सारे डिसएडव्हान्टेज आहेत त्यांच्यासाठी जे फक्त दाखवतात, करत नाही. ही इन्सेंटिव्ह पॉलिसी अशा प्रॅक्टिकल लाईन्सवर बनवली आहे. वेळेसोबतच आपलं चेंज होणं खूप महत्वाचं आहे. चांगल्या प्रकारे मी फक्त म्हणेल, तुम्ही काम करा, तुम्ही मेहनत करा, 330 कॉल करा. आणि जर तुमचे इनपुट चांगले आहेत, रिसोर्सेस चांगले आहेत, तुम्ही मेहनत करत असाल तर सेल येईल. पण आपण खूप साऱ्या गोष्टी यामध्ये विसरून गेलोय की खूप सारे लोक स्वतःच्या भुकेला विसरून गेले. जे त्यात ग्रीड होतं, ड्राईव्ह होतं, ते निघून गेले. तर सध्या हे नवीन नॉर्मल आहे मॅनकाइंड मध्ये. आणि प्रत्येक मेडिकल रॅपसाठी सूचना आहे की तुमच्या 3-4 गोष्टी आम्ही बघेल. आम्ही बघेल म्हणजे काय की तुमचे फर्स्ट लाईन बघल, सेकंड लाईन बघल, थर्ड लाईन बघल, हेड ऑफिस बघल. नंबर 1, तुमची डॉक्टरची लिस्ट काय आहे हे पाहण्यात आलंय की लोक आपल्या लिस्टमध्ये खूप सारे मॅनिप्युलेशन करतात. डॉक्टर लिस्टमध्ये कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे तुम्ही विचार करून सांगा की तुम्ही 11 वाजता घरातून निघता, 2 वाजता वापस येता आणि तुमचे 12-13 कॉल होतात. याचा अर्थ तुमच्या डॉक्टर लिस्टमध्ये तुम्ही तुमच्याजवळ GP डॉक्टर्स ठेवलेत खूप जास्त. अशा डॉक्टरला ठेवलंय जे एकतर आरामात कॉल होते हॉस्पिटलमध्ये बसल्यावरच, किंवा त्यांची प्रॅक्टिस कमी आहे. कसं पॉसिबल आहे? सो एव्हरीबडी शुड सी डॉक्टर्स लिस्ट. दॅट शुड बी करेक्ट, 100% करेक्ट. त्याच्यामध्ये पोटेन्शियल डॉक्टर्स असतील, ते GPs असो किंवा कन्सल्टंट असो. दिस इज रूल नंबर 1. रूल नंबर 2, जेवढेही डॉक्टर आहेत त्यांची तुम्ही काय फ्रिक्वेन्सी दाखवली, प्रत्येक मॅनेजर हे चेक करेल. कोणत्या डॉक्टरचे कॉल 2 वेळा, कोणाचे एकदा. 180-90 डॉक्टर्स असले पाहिजे. त्यांच्यामध्ये त्या डॉक्टरचे असणे गरजेचे आहे ज्यांचे खूप पोटेन्शियल आहे. आणि जे लोक पोटेन्शियल असतात सर, त्यांची फ्रिक्वेन्सी थोडी अवघड असते. त्यांचे कॉल संध्याकाळी असतात, त्यांचे कॉल 4 वाजता असतात. त्यासाठीच आम्ही म्हणतो 8-9 तासाचे काम गरजेचे आहे. जेव्हा मी 12 कॉल, जेव्हा मी 330 कॉल म्हणतो, लोक मॅनिप्युलेट करतात डॉक्टरची लिस्ट, लोक मॅनिप्युलेट करतात त्या डॉक्टरच्या फ्रिक्वेन्सीला. खूप साऱ्या डॉक्टर्सची जे आरामात मिळतात त्यांचे 3-4 कॉल दाखवून दिले तर 330 कॉल होऊन जातात.
त्याच एरियामध्ये मॅनेजरला सारखे घेऊन गेले आणि तेही 2-2:30 वाजेपर्यंत फ्री झाले. हे पाहण्यात आलंय. हे सर्व त्वरित बंद करा. आता आपण तिसऱ्या मुद्द्यावर येऊ. तिसरा मुद्दा हा आहे इनपुट व्हर्सेस आउटपुट. इनपुट व्हर्सेस आउटपुट म्हणजे काय? जेव्हाही आपण बनतो लीडर किंवा बनू इच्छितो किंवा बनतो मेडिकल रॅप, तर सर्वांना माहित आहे जेवढे आपण टाकू तेवढे निघेल. उदाहरणार्थ, तुम्ही 330 कॉल करताय, तुमचे रिसोर्सेस यूज होतात, तुमचे मॅनेजर्स जातात, कंपनीचा टाइम लागतो, तुमचे इनपुट लागतात, डॉक्टरचे चेंबर लागतात, तर त्याचा आउटकम काय आहे? हा प्रश्न प्रत्येकाने खरंच उत्तर देण्यासारखा आहे. कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की तुम्ही 1 वर्षामध्ये 20 वेळा कॉल केली पण रिस्पॉन्स नाहीये? कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की तुम्ही एका गोष्टीसाठी कंटिन्युअसली कॅम्पिंग करताय 3 वर्षापासून आणि चालत नाही? कसे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे की तुम्ही नवीन प्रोडक्ट लॉन्च करताय आणि काही रिस्पॉन्स नाही? नवीन प्रोडक्ट नाही विकण्याचा सिंपलचं कारण काय आहे? लोक देत नाहीत स्वतःचा बेस्ट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जोपर्यंत या गोष्टीवर काम नाही होणार, काही नाही होणार. या 3 गोष्टी आहेत ज्यावर आपण काम करू. डॉक्टरची लिस्ट, फ्रिक्वेन्सी आणि इनपुट व्हर्सेस आउटपुटचा जो एक फॉर्म्युला आहे, दॅट हॅज टू बी इव्हॅल्युएटेड. त्याच बेसिसवर लोक कमवतील स्वतःचे गुड इन्सेंटिव्ह, बॅड इन्सेंटिव्ह, नो इन्सेंटिव्ह आणि नो मेडल. निगेटिव्ह ग्रोथचा अर्थ मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला मेडल नाही मिळणार. तुमच्या इन्सेंटिव्ह पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे. जे इन्सेंटिव्ह पॉलिसीमध्ये लिहिलेलं आहे त्याच रूल्स आणि रेग्युलेशन्सवर काम होईल. कसे पॉसिबल आहे की RM आणि ZM तुमच्या एरियामध्ये येतात? त्यांनाही विचारतोय की सेल का नाही येत? पण हा मेसेज स्पेशली आहे रॅपसाठी. तुम्ही आतापर्यंत पाहिले की आम्ही आतापर्यंत जेवढीही ऍक्शन घेतली, 90% ऍक्शन्स घेतलेत आम्ही मॅनेजरवर. कारण जोपर्यंत आपण टॉप लिडरशिपला ठीक नाही करत, क्लीन नाही करणार, तर कशी अपेक्षा करू शकतो ज्युनियर कडून आपण चांगल्या कामाची अपेक्षा करू जे सिनियर नाही करत आहे? आणि अजून एक गोष्ट आम्ही पाहिले की टॉप मॅनेजर जे फील्डवर आहेत ते चुकीचे आहेत. त्यांच्या खालीही जे लोक आले तेही चुकीचे आले. कारण त्या लोकांनी त्याच लोकांना प्रमोट केलं जे कॅपेबल नव्हते, त्यांच्या जवळचे होते, आणि त्यांनी मिळून एक वाईट वातावरण बनवले. पुढच्या काळात कोण प्रमोट होईल त्याच्या एरियामध्ये हेड ऑफिसमध्ये काम करायला जाईल. गुड न्यूज ऑर नॉट? सांगा तुम्ही याबद्दल. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, आम्ही ठरवलंय की मीटिंग पेक्षा जास्त हेड ऑफिसने बाहेर निघून वर्क केलं पाहिजे. आणि तुम्ही हे पाहाल तिथे ट्रिकली इफेक्ट ऑफ दिस थोडे इफेक्ट दिसायला सुरू होतील. कारण आमचं प्रेशर हेड ऑफिसवरून असं आहे, फील्डवर जा, तिथे काम करा, त्यांच्यासोबत बोला आणि गोष्टी ठीक करा. कारण जेवढेही करेक्शन करायचे होते 85% करेक्शन हे झालेले आहे. 15% करेक्शन तेही होतील काही टायमानंतर. पण फक्त कुणी आम्हाला खूप सारे मेल पाठवले की सर यांनी असं केलं, त्याने तसं केलं, आणि त्यांना वाटतं की आम्ही असं केलं तर समोरचा बाहेर होईल. जेव्हा आम्ही कुणाविरुद्ध ऍक्शन घेऊ किंवा घेईल त्याचा 3 वर्षाचा रेकॉर्ड चेक करतो, त्याचा डेटा चेक करतो, त्याची वर्किंग चेक करतो, मग आम्ही ठरवतो की हे केलं पाहिजे. पण परत मेडिकल रॅपला आम्ही नेहमी देतो बेनिफिट ऑफ डाऊट, आणि आम्ही नेहमी देतो. आता जर तुम्ही मेडिकल रॅप आहेत आणि वातावरण हे बदललंय आणि तरीही तुम्ही जगताय जुन्या पद्धतीने, देन यू आर रिस्पॉन्सिबल सर. आणि एक गोष्ट मी सर्वांना बोलू इच्छितो की जर तुम्हाला पुढे जायचंय सर, तर मेहनत तर करावी लागेल. कारण कोणतीही अशी गोष्ट नाही जी बिना मेहनतची आपल्याला भेटू शकेल. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणते की 8-9 तास काम करा, छोटासा बिझनेस स्वतःचा करताय तर त्यामध्ये 12-12 तास काम करतात. सो व्हॉट वी टॉकिंग? अँड लुक ॲट द रिवॉर्ड फ्रॉम मॅनकाइंड साइड. एव्हरी रिवॉर्ड इज हिअर. जे लोक म्हणतात की आम्ही एवढे वर्ष दिले, तर त्यांना मी पुन्हा सांगू इच्छितो की कम्पेअर करा त्या लोकांशी ज्यांनी एवढे वर्ष, तुमच्या बराबरचे वर्ष दुसऱ्या कंपनीला दिले. त्यांना काय भेटले? आय कॅन प्रॉमिस यू सर, म्हणजे अगदी हृदयापासून, अगदी साफ इंटेन्शननी बोलतोय मी तुम्हाला, मॅनकाइंड हे लोकांसाठी आहे. आम्ही नेहमी लोकांच्या ग्रोथचा विचार करतो. प्लीज हे समजून घ्या. आमच्यापेक्षा चांगली कंपनी कोणती नसेल. आय कॅन प्रॉमिस यू फॉर दॅट. तुम्हाला वाटले नसेल, पण आमचे इंटेन्शन हेच आहेत की तुम्हाला दाखवेल की जे टॅलेंटेड लोक आहेत ते किती राईज करतात. ते हेड ऑफिसवर असोत किंवा फील्डवर असोत किंवा कुठेही असोत.
आणि जेव्हा मी म्हणतो की मला आता अशी कंपनी पाहिजे जी खूप बॅलन्स्ड आहे आणि उत्तम आहे, ज्यामध्ये फील्डवर जाऊन हेड ऑफिस एक न्यूट्रलचा फीडबॅक घेऊन येईल, तुम्हाला यात खूप ताकद, खूप टॅलेंट दिसेल. आम्ही हे सध्या हेड ऑफिस लेवलवर करतो आहे. सेल्समध्ये खूप सारे लोक आम्ही घेऊन येत आहे. संतोष एक आहे, जिजो एक आहे, राणाबोस एक आहे आणि शुतुपला तुम्ही ओळखता. अँड लॉट ऑफ पीपल आर बीन इनकरेज फील्डमधूनही. शशनायक इज वन, जत वोरा इज वन. तर असे भरपूर लोक आहेत जे आत्ताच आलेले आहेत फील्डमधून किंवा वर्किंग ऑन द सेल साइड. हे सध्या चालूच राहणार आहे, म्हणजे आपल्याला चांगला फीडबॅक मिळू शकेल. पर्सनल टच मॅनकाइंडमध्ये राहील, पर्सनल टच मॅनकाइंडमध्ये होता आणि राहील यात डाऊट नाहीये. पण पर्सनल टच असा नसेल की 50% पर्सनल टच असेल. पर्सनल टच 10% असेल, 90% पॉलिसीजवर काम असेल. लास्ट वीकच्या सेल्सवर किती ZHO जायचं आहे, त्याचं एक बजेट आहे, किती AMS व्हायचंय त्याचं एक बजेट आहे. या सर्वांनंतर 10% पर्सनल टच तिथे तुम्हाला असेल. कोणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करत असेल त्यासाठी एक्स्ट्रा आम्ही काही करू शकेल प्रत्येक गोष्टीमध्ये, त्याच्या प्रमोशनसाठी किंवा त्याच्या इनपुट, त्याच्या रिसोर्सेसला वाढवण्यासाठी. देअर विल नॉट फ्लिंच, नॉट टेकिंग बॅक स्टेप, विल कीप डुईंग इट. अजून एक गोष्ट जी खूप महत्वाची आहे, जी मला खूप आवडते आणि मी खूप साऱ्या मीटिंग्स आणि व्हिडिओमध्ये बोललो. जेव्हा तुम्ही बघता की IIPM ची ग्रोथ 10% आहे, आमची 11% आहे, सर वी डिझर्व डबल द IPM ग्रोथ. दिस इज अ काइंड ऑफ अ कंपनी, द काइंड ऑफ ड्राईव्ह वी हॅव गॉट, काइंड ऑफ रिसोर्सेस, द काइंड ऑफ फोकस वी पुट. आपण कोणत्याही परिस्थितीत डबल डिझर्व करतोच करतो. आम्ही हे एक्सेप्ट करतो. भूतकाळात खूप चुका झाल्या. जर कुठला मेडिकल रॅप काम चांगलं नाही करत, कसे ब्लेम करावे त्याला, कारण सिनियर खराब होते. मग आम्ही घेतली ऍक्शन आणि हे एक कारण आहे ज्यामुळे मी आता मेडिकल रॅपला एक मेसेज देऊ इच्छितो की सर वेकअप. हे एक प्रोग्रेसिव्ह मॅनकाइंड आहे. तुम्हाला पुढे जायचंय, तुम्हाला पुढे पाठवू इच्छिते ही मॅनकाइंड, आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सबस्टन्सला, स्वतःच्या क्वालिटीला वाढवावंच लागेल. ते म्हणतात ना की थ्रो अ बॉल इन द स्काय, इट कीप रायझिंग रायझिंग रायझिंग, आणि एक टाइम असा येतो जेव्हा ते थांबून जाते. ते त्याचे असते स्टॅग्नेशन पॉइंट. स्टॅग्नेशन नंतर काय होते? उतार, डी ग्रोथ. तर हीच गोष्ट मॅनकाइंडच्या सेल्स ग्रोथवर लागू होते. हीच गोष्ट तुमच्या क्वालिटीवर लागू होते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःमध्ये क्वालिटी आणणं बंद करता आणि तुम्हाला वाटतं तुम्हाला सर्व माहीत आहे, हे मला मोटिवेट करतात, हे मला काय सांगतात, या सर्व गोष्टी तर मला आधीच माहीत आहे, आणि जेव्हा ही गोष्ट तुमच्या डोक्यात येते तेव्हा स्टॅग्नेशन होते, आणि स्टॅग्नेशन नंतर घट होते. मी खूप सारी घट पाहिली इन लॉट ऑफ मॅनेजर्स अँड आय एम सीन खूप सारी घट मेडिकल रॅपमध्ये सुद्धा. म्हणून माझी ॲडवाइस आहे मेडिकल रॅप्सला, वेकअप. मला खूप सिंपती आहे, खूप आवडतात मेडिकल रॅप्स खरंच, पण करप्शन, इनएफिशियन्सी, नो इम्प्रूव्हमेंट, नो चेंजेस आर रॉंग, आणि ते आम्ही खपून घेणार नाही. आय होप हा मेसेज सर्वांना क्लिअर झाला असेल. मला वाटतंय की यापुढे जेव्हा आमचे लोक येतील, तुमच्या हेडक्वार्टरमध्ये काम करतील, ते तुमचं चांगलं काम बघतील. पास्टमध्ये काय झालं काही घेणे देणं नाही. पास्टमध्ये सर्व दोष गेला सिनियर्सच्या वरती. आता तुमचं काम आहे चांगलं काम करणे, हेच करायचंय. अँड आय विश यू ऑल द बेस्ट. आय विश यू गुड लक. आय विश यू हॅपी दसरा. आय विश यू हॅपी दिवाळी. अँड मे नेक्स्ट इयर, दिवाळीनंतर सध्या चांगल्या वाटेने काम करू, ज्यामध्ये गोष्टी ठीक होत आहेत, तुम्ही खूप पैसे कमवत आहेत आणि इन्सेंटिव्ह कमवत आहेत, कारण तुमची रिक्वायरमेंट वाढतच राहील. आणि एक गोष्ट विसरू नका, तुम्ही तुमच्याजवळ जेवढाही गर्व आहे, जेवढाही सेल्फ रिस्पेक्ट आहे, जेवढेही तुमच्याकडे पॉवर आहे, त्याचे बॅकबोन खूप मोठा तुमच्याजवळ जो पैसा येतो ना, तो असतो. जेव्हा ते येणं बंद होईल ना, सर्व जाईल. तर प्लीज समजून घ्या, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्न गुड इन्सेंटिव्स अँड मेडल. आय विश यू
earning lot of medal, lot of incentive, as in Mankind we want to give more. All the best. Thank you so much. Good luck and bye bye. Sweet dream.